भाजप नेते परिणय फुके यांची ठाकरे बंधूंसह विरोधकांवर जोरदार टीका. मनसेचं इंजिन तोंडाच्या वाफेवर चालतं. परिणय फुके. भाजप नेते परिणय फुके यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधू आणि खासदार संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे विकासासाठी नसून केवळ भीतीपोटी असल्याचा आरोप त्यांनी केला. फुके म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र येणे हे विकासासाठी नाही तर सत्तेत असताना वर्षानुवर्षे मलिदा खाण्याचं काम केलं. आता ते बंद होईल या भीतीपोटी ते एकत्र आले आहेत. ठाकरे ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. सध्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम हे दोघे करत आहेत. भाजप महायुतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की विकासवादी मतदार भाजप महायुतीसोबतच आहेत. 2014 पासून जनतेने विकास पाहिला आहे. त्यामुळे मनसे किंवा मवियासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मनसेवर टीका करताना ते म्हणाले, मनसेचं इंजिन तोंडाच्या वाफेवर चालतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना फुके म्हणाले, स्वतःच्या हायकमांडकडे गांधी परिवाराकडे चापलुसी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले आहे. भाजपला काही फटका बसेल का आणि काय वाटतं कशा प्रकारे बघते या घटनेकडे? बघा, हे दोघं जे एकत्रित आले आहे हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही आलेले आहे, तर हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे. हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उबाठा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले, त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहे आणि म्हणून भीतीपोटी हे दोघं एकत्रित आले. वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती आणि वर्षानुवर्ष ही सत्ता आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं. त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा कुठे बंद झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले. ठाकरे ब्रँड काही काम कमाल करेल असं वाटतं का? ठाकरे ब्रँड म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जातं दोन भावांना. बघा, ठाकरे ब्रँड हे एकच होते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती. पण उद्धव ठाकरेजी 2019मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली त्यावेळेस ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने केले. आणि आता ठाकरे ब्रँडचं या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं राहणार, पण ह्या दोघं कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही. हिंदुत्ववादी मतांचं आता विभाजन होईल, म्हणजे मनसे आणि उबाटा एकत्र झाल्यामुळे तुमचे हिंदुत्ववादी मतं तुमच्यासोबत शिवसेना, आता हिंदुत्ववादी मतं नेमकी कुठे जातील, त्याचा परिणाम तुम्हाला होईल? हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहेत, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे. 2014 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही. आणि तसंही हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाटा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही. राज ठाकरेंनी देवाभाऊंना धमकी दिलेली आहे. माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहे आणि योग्य वेळी ते व्हिडिओ मी लावेल, थेट धमकी तुमच्या मुख्यमंत्री. राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे आणि हिंची जी इंजिन, मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते. यांच्यामध्ये काही दम नाही. दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादाच निवडून आला असता. एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे, नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसवर टीका केली आहे. ते बोलले की देवेंद्र फडणवीस हे जल्लाद आहेत, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला, ज्या प्रकारे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे आणि यांच्या नेतृत्वात, सपकाळजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची काँग्रेसची पक्षाची अवगती होत आहे,
तर मला असं वाटतं स्वतःची कुठेतरी वर हायकमांड पुढे गांधी परिवारापुढे थोडीशी चापलुसी करण्याकरता हे देवेंद्रजींवर आरोप करतात. हो, राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत गेल्याने कुठे राज ठाकरेंनी तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला नाही असं वाटतं. मला असं वाटतं पायरने डोक्यावर दगड मारून घेतला. कारण एक राज ठाकरेंबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर, एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर राज ठाकरेंबद्दल एक सहानुभूती होती. उद्धव ठाकरेंनी ती गमावली होती. पण उद्धव ठाकरेसोबत आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी तीही सहानुभूती गमावलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा एक खराब हाल हे आता उभाटा आणि मनसेचे होणार आहे. हो, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यावेळी त्यांनी काँग्रेसला जवळ केलं. आज महापौर पद त्यांना हवं आहे तर मनसेला सोबत घेतलं. तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा वापर करून घेतलेला उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकारणामध्ये? नाही, आधी काँग्रेसने त्यांचा वापर करून घेतला. आज मला असं वाटतं उद्धव ठाकरे परत त्यांचा वापर काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करून राहिले. पण मला असं वाटत नाही की यांचा जो उद्देश आहे हा कुठेतरी चुकीचा उद्देश आहे. यांचं सगळी ज्या प्रकारे हे वागतात आहे, फक्त जी सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी होती त्या अंड्यामध्ये यांचं लक्ष आहे, त्या कोंबडीमध्ये यांचं लक्ष आहे. यांचं लोकांच्या विकासामध्ये, मराठी माणसाबद्दल यांचं कुठेही सहानुभूती राहिलेली नाही. यांच्याबद्दल लोकांमध्ये यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती राहिली नाही. उत्तर भारतीय पटोंगे हा भाजप आणि शिंदेच्या काम अशा प्रकारची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे. नाही, संजय राऊतजी मला असं वाटतं आता तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी 9 वाजताचा रेडिओ सुरू केला. पण आता कुठेतरी महिना 2 महिन्यापासून चॅनलवर येऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव. आणि आता परत चॅनलवर येण्याकरता, कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचं स्टेटमेंट संजय राऊत करतात. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की राज ठाकरे यांनी स्वतःच्या डोक्यावर दगड मारून घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर सहानुभूती होती. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यावर राज ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती होती. मात्र आता दोघे एकत्र आल्याने ही सहानुभूती दोघांपासून दूर गेली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसबाबत फुके म्हणाले, आधी काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा वापर केला. आता उद्धव ठाकरे काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यांचा उद्देश कुठे साध्य होईल असं वाटत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, तब्येत ठीक झाल्यानंतर भोंगा सुरू झाला आहे. चर्चेत राहण्यासाठीच ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।